माझ्यापेक्षा जर कमी वयाचे मुलं आहेत त्यांची लग्नच होत नाही. आता हा तुम्ही हसण्यावर न्याल की तुम्हाला गंमत वाटेल, कारण मराठी माणूस ना म्हणजे गमतीदार असतो, त्याला गंमत ऐकायला वाटेल. प्रत्येक गोष्टीचा सिरियसनेस जरी असला ना तरी तो गमतीर घेतो. आणि आतापर्यंत मराठी माणसाने गंमत घेता घेता मुंबई पुरी हातात न गेली. जी एवढीशी राहिली आहे ना ती पण जाणार. लिहून ठेवा मी काय सांगतो ती, कारण माझा जन्म मुंबईचा वडाळ्याचा, मी काय सांगतो ते लिहून ठेवा. मुंबई एवढी राहिली ना ती पण निघून जाणार. त्याला तुम्ही काय थांबू शकत नाही, कारण ते तुमच्यात ते गट्स नाही. समजलं? राग म्हणू नका, पण नाहीच ते दिसतात आम्हाला. आम्ही आता मुंबईत येतो ना, बघतो आम्ही काय होतं ते. दुसरा विषय काय आहे की जे पोरं आहेत ना त्यांना इकडची त्यांचे आई वडील, मुलींचे आई वडील काय सांगतात, मुलगा जर गावात कोकणात काम करणार असेल ना त्याला आम्ही मुलगी देणार नाही. मग तिकडे गटार साफ कर, कुठे मुंबईत जाऊन 15,000 असले तरी चालतील, पण गटार साफ कर तरी चालेल. आमचा जावई मुंबईला राहतो असं. अरे हे पहिलं बंद करायला पाहिजे. हे जर बंद नाही केलं ना तर गावात पोरं राहणार नाही. मी तुम्हाला सांगतो, माझ्या आता लोकांचं बोलू नको, माझी उत्तरवाडी आहे. उत्तरवाडीमध्ये पोरगी किती आहेत ना जरा फिरून बघा. फार तर 2 नाही तर 3 मिळतील. त्याच्यातले पण काही जण गेले, ते म्हणतात दादा आमचं लग्न होत नाही. मुलीच्या आई वडिलांनी सांगितलंय तुम्हाला माझी पोरगी करायची असेल तर तुम्हाला हे गाव सोडून यावं लागेल बाहेर जॉबला मुंबईला. अरे पण जॉबला यावं लागेल तुम्हाला, आणि कायदे करून माहिती आहे तुमच्या माहितीसारखे. मी लोडामध्ये कामाला होतो, मंगल प्रभात लोढा मंत्री, त्यांच्या कंपनीमध्ये कामाला होतो मी. जरी तुम्हाला 1.5 आणि 2 लाख रुपये जरी पगार असला ना, मी राहतोय पगार घेऊन, कधी तुमच्या लात मारतील ना सांगता येत नाही, कारण त्याचे करारनामे असतात, बॉन्ड पेपर असतात केलेले की अमुक एवढी वर्ष तुम्ही राहणार. त्याच्यामध्ये तुमच्या हातून काय चुका झाल्या, काय झालं तर मला टर्म्स अँड कंडिशन काय म्हणतात ना, टर्म्स अँड कंडिशन ते सगळे लिहिलेले असतात. ते तुम्ही बारीक कधी वाचत नाही, सिग्नेचर मारायचे मारत जाता. तुमच्या कधी लात मारतील पिटावून. तुम्ही विचार करा, तुमच्या वयाच्या 50व्या वर्षी तुमच्या लात मारली किंवा 47व्या वर्षी लात मारली, काय करणार तुम्ही? पण आता मला सांग एक सागर, की आता आपण हा जो दोष आहे तो मुलीच्या आई वडिलांवरती किंवा मुलींवरती टाकतोय. तर मुलींना लग्न नाही करायचं आहे गावातल्या मुलांशी. तो इथे एवढे चांगलं निसर्ग सौंदर्य आहे, इकडे पण बरेचसे जॉब ऑप्शन्स क्रिएट होऊ शकतात, बिझनेस ऑप्शन क्रिएट होऊ शकतात. सगळेजण म्हणतात अरे कोकण म्हणजे स्वर्ग आहे, तर त्याच्यामध्ये एवढे सगळे म्हणजे इथे राहून सोडून बरेचसे धंदे करता येऊ शकतात. मग असं असताना मुलींना ते दिसत का नाही की धंदे आहेत की नाही आहेत? काय आहे मुलींना आपण दोष देतोय, पण त्यांचं पण काहीतरी साईड असेल ना. हा, त्यांची साईड आहे ती म्हणजे कसं माहितीये, तर काही जे गावातले राजकारणी आहे, मी आमदार खासदार मंत्र्यांना बोलत नाही, गावातले राजकारणी जे छोटे छोटे असतात ना, हा त्यांची राजकारण असली फालतू आहेत ना की गावात संडास बाथरूम, मंदिरं मोठमोठी यांना पट्यानी रुपये खर्च करतायत. पण बाबा मी एकदा असं बोललो होतो बऱ्याच जणांना की अरे नवीन पिढीच्या उदरनिर्वाह निर्माण होण्यासाठी एक जास्त नको, एक 15-20 हजार मंथली एवढं काहीतरी निर्माण होण्यासाठी काय त्याच्यासाठी राजकारण करा. ते कसं होईल ह्याच्यासाठी डोकं चालवा. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्रगत लोके टॉकच्या YouTube चॅनलला व्हिजिट करा.